चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार आहे। बीड जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीसाठी सतर्क झाले। जिल्ह्यात एकूण 2355 मतदान केंद्र आहेत। संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे। यावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। बीड लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। जिल्हा प्रशासनासह आता पोलीस प्रशासन देखील अलर्ट मोडवरती आल्याचं पाहायला मिळतंय। सध्या या ठिकाणी नंदकुमार ठाकूर जे पोलीस अधीक्षक आहेत ते याचा आढावा घेत आहेत आणि एकंदरीतच पोलीस यंत्रणा जी आहे ती देखील या ठिकाणी अलर्ट असल्याचं पाहायला मिळत आहे। सर, एकंदरीत कशा पद्धतीने या ठिकाणी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे, जिल्हाभरामध्ये पोलिसांचा कसा बंदोबस्त ठेवला आहे? आपण या पूर्ण बंदोबस्तामध्ये बीड जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तामध्ये आपण 17 PI, 7 DYSP, 2 ॲडिशनल SP, 220 पोलीस अधिकारी, 3500 पोलीस कर्मचारी, त्यानंतर 2200 होमगार्ड्स आणि 7 पॅरामिलिटरी फोर्सेस आणि एक SRPF कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणात आपण बंदोबस्त लावलेला आहे। त्याशिवाय आपण 200 वाहनं देखील रिक्विजिट केलेले आहेत, ॲक्वायर केलेले आहेत आणि ते देखील आपण पेट्रोलिंगमध्ये वापरणार। आम्हाला बाहेरून बंदोबस्त प्राप्त झालेला आहे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये। तो बंदोबस्त आपण सफिशियंट बंदोबस्त आम्हाला मिळालेला आहे। प्रत्येक ठिकाणी कोणतीही अनुचित प्रकार घडणार नाही याच्या हे काउंटर करण्यासाठी आपल्याला पुरेसा बंदोबस्त आहे। बीड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पोलीस यंत्रणा जी आहे ती अलर्ट असल्याचं पाहायला मिळत आहे आणि विशेष नजर जी आहे ती बीड पोलिसांची या ठिकाणी असणार आहे। सोशल माध्यमावरती देखील पोलिसांची करडी नजर असणार आहे। सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।